श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आता खूपच जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे। तर आपण पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट्स जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला आता मालिकेमध्ये असं पाहायला मिळणार आहे की सचिनची हकालपट्टी होणार आहे। जो सचिन आता इकडे साक्षी आणि अन्ना या दोघांच्या जीवावरती उड्या मारत आहे, त्या सचिनला मात्र आता प्लास्टिक सर्जरी करून आलेल्या साक्षीला आता त्या सचिनची काहीच गरज राहिलेली नाही आहे। आणि त्याचबरोबर सचिन आता आपल्याला सुद्धा फसवतोय हे सत्य ज्या वेळेला महिपतच्या समोर आलंय, त्यावेळेला चिडलेल्या महिपतने मात्र सचिनला साक्षीच्या आयुष्यातून तर कायमचं बाहेर घालवलंय, पण आता सचिनला या घरातून पण बाहेर घालवलंय। इतकंच नाही आहे तर सचिनला आता अडकवण्यासाठी तो मोठा प्रयत्न करणार आहे। तसेच दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, प्रिया झोपलेली असते आणि झोपेतच बडबडत असते, आई तू आलीस, बरं झालं आलीस, मला माहीत होतं आई तू येणार, तुला माझी काळजी आहे, बाबा तुम्ही पण आलात, तुम्ही जाऊ नका ना बाबा, थांबा ना, मी तुमच्यासोबत येते, आई आई अगं थांब ना, मी येते ना तुझ्यासोबत, प्लीज मला इथून घेऊन जा आई, मग मला आणि माझ्या बाळाला इथून तू घेऊन जाणार आहेस ना आई, अगं बोल ना, असं म्हणत प्रिया झोपेत बडबडत असते। प्रिया म्हणू लागते, अश्विन थांब ना, मी आता तक्रारीची संधी देणार नाही, प्लीज प्लीज मला इथून घेऊन जा, असं म्हणत असताना तिथे आता हवालदार मॅडम येतात, प्रियाला उठवतात आणि म्हणतात, ए काय चाललंय। प्रिया मात्र झोपेत बडबडत असते, तर त्यावेळी ती मोठ्यानेच आवाज देतात। प्रिया दचकून उठते आणि म्हणते, आई बाबा आलेत ना। तर आता हवालदार मॅडम म्हणतात, तुझे काय नखरे चाललेत ग, कशाला उगाच बोंबा मारते आहेस, अगं तुला काय हे तुझं घर वाटलंय का, तू जेलमध्ये आहेस, आता जर ओरडाआरडा केलास ना तर अख्ख्या जेलची भांडी घासायला लावेन। तर प्रिया त्यांना विचारते, आई बाबा आलेत का। हवालदार मॅडम तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि तिथून निघून जातात। आता प्रियाच्या लक्षात येतं की आपलं स्वप्न होतं। प्रिया म्हणते, माझं नशीब इतकं फुटकं आहे का, माझ्या घरचे मला झोपेत सुद्धा लाथ मारून बाहेर काढताय, मी आता आयुष्यभर जेलमध्येच राहणार आहे का, आणि माझं बाळ। आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते। बरं, त्याचबरोबर आपण आजच्या प्रोमोमध्ये पाहिलं होतं की आता सायलीचा कोणीतरी पाठलाग करतंय आणि ती पाठलाग करणारी व्यक्ती आता मात्र सायलीला या सगळ्यामध्ये काहीतरी गोष्ट आता सांगण्यासाठी तिचा पाठलाग करते आहे, तिचा भूतकाळ सांगण्यासाठी पाठलाग करते आहे, हे सायलीला माहीत नाही आहे, पण तीच व्यक्ती सायलीचा पाठलाग करत प्रतिमा सायली यांच्यासमोर असा काहीतरी जवळजवळ 20 ते 22 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आणत आहे। आणि त्यानंतर प्रतिमा आणि सायली या दोघी मायलेकी अशा पद्धतीने भूतकाळाच्या रहस्याचा उलगडा करणार आहेत आणि सगळ्या या गोष्टी कशा घडल्यात, काय घडल्यात, आपण सविस्तरपणे पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपण पाहिलंय की अर्जुन सायलीला सांगतोय, हे बघ मी महत्त्वाची एक मीटिंग आहे, ती मीटिंग अटेंड करून आता येतोय आणि ती मीटिंग उरकून आल्यावरती मग आता आपण जाऊया, आणि ते म्हणजे लवकरात लवकर जे काही तुझं काम आहे ना त्या ठिकाणी आपण जाऊ, आपण जेवण करू आणि मग तुझ्या कामासाठी जाऊया। यावर सायली आता विचार करते, मी जर का अर्जुन सरांना आता म्हटले ना की नाही नाही मला अर्जंटच या कामासाठी जायचंय, तर आता अर्जुन सर अजिबात माझं काही ऐकणार नाही आहेत आणि मला इथून सोडणार पण नाहीत। ते काही नाही आहे, सध्या मी त्यांना काहीच बोलत नाही, त्यांना जाऊ देते, त्यांना जाऊन येऊ दे, मी आता तोपर्यंत माझं काम करून येते। आणि त्यानंतर अर्जुन त्याला ज्या वेळेला आता तिकडून निघून गेलाय, सायली पटकन आपला टेप रेकॉर्डर आणण्यासाठी गेलेली असते, कारण आता घरामध्ये जो टेप रेकॉर्डर आहे तो टेप रेकॉर्डर चालू होईल नाही होणार काही कळायला मार्गच नाही आहे। म्हणून आता फोनमध्ये जो व्हिडिओ तिने आता पाहिलेला असतो, सोशल मीडियावरती त्या व्हिडिओमध्ये त्या दुकानाचा ॲड्रेससुद्धा दिलेला असतो आणि म्हणूनच त्या दुकानामध्ये जाण्यासाठी आता इकडे सायली आतुर आहे। तिला कधी एकदा तन्वीचा मी आवाज ऐकेल असं आता झालेलं आहे आणि त्यासाठी ती आता घाई गडबडीत निघते। अर्जुन निघाल्यावरती आणि ती या दुकानामध्ये येते, ज्या दुकानाचा तिने आता ॲड्रेस पाहिलाय, पण आपण पाहिलंय की एक व्यक्ती आता तिचा इकडे पाठलाग करतोय, तो व्हिडिओ बनवतोय आणि काहीतरी तिच्या आत्ताबद्दल सस्पिशियस आहे।
आता इकडे सगळ्या गोष्टी तो शोधत आहे, पण ते त्याच्याबद्दल सायलीला काहीच माहीत नाही आहे. आणि तिची एकदा नजर बाहेर जाते खरी, आणि त्यावेळेला ती आता समोर पाहते तर आता म्हणजे कोणीतरी व्यक्ती आहे आणि आता ती आपला पाठलाग करते आहे. हे सगळं तिला आता साधारणपणे अंदाज आलेला आहे. पण आता या सगळ्यामध्ये खरंच ती व्यक्ती आपला पाठलाग करते का, हे काही कळत नाही आहे. आणि ती विचार करते, नाही, काहीतरी गडबड आहे. कोण आहे ही व्यक्ती? असं कोणी असेल तर आता मला त्याच्याकडे पाहायला पाहिजे, असा ती विचार करायला लागते. पण त्याच वेळेला तिला घाई असते, ती म्हणजे टेप रेकॉर्डर घरी घेऊन जाण्याची. आणि त्यामुळेच आता घाई गडबडीत तिथून निघालेली आहे. घरी आल्यावर ती मग आता प्रतिमाला सांगायला लागते, हा बघा टेप रेकॉर्डर, मी आता लवकरात लवकर हा टेप रेकॉर्डर आणलेला आहे. आणि त्या दोघीजणी ते ऐकतात. तो आवाज आपलाच असल्याचं तिला आता जाणवतं. आणि तो आवाज आपणच रेकॉर्ड केला आहे, आपणच हे सगळं म्हटलेलं आहे, हे सुद्धा तिला आता जाणवायला लागतं. आणि तिथून तडक ती विचार करते की मला आता जायला पाहिजे. मला आता एका व्यक्तीकडे जायला पाहिजे, जी व्यक्ती मला सांगू शकेल की हा आवाज माझाच आहे की कोणाचा आहे. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही आहे, तर ती व्यक्ती सायलीचा पाठलाग करणारीच ती व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने सायलीचा व्हिडिओ केलेला आहे आणि मालिकेमध्ये एक नवीन पात्राची एंट्री आता होणार आहे. बरं, तोपर्यंत सायली ज्या वेळेला आता तिकडून जायला निघाली आणि त्या सायलीच्या मनामध्ये एक विचार आला आहे. आणि सायली विचार करते, हा आवाज जर का मी मधुभाऊंना नेऊन ऐकवला तर, हा आवाज मधुभाऊंना ऐकवला तर 100% आता ते मला सांगू शकतील की हा आवाज छोट्या तन्वीचा आहे की नाही. आणि हे सगळं करण्यासाठी मधुभाऊंना बोलायची काहीच गरज नाही आहे. मधुभाऊ डोळे झपकवतील आणि डोळे झपकवून मला आता हा आवाज कोणाचा आहे ते सांगू शकतील ना. तिला इतका आनंद झालाय आणि ती विसरूनच गेली की अर्जुन आपल्याला बोलला होता की मी घरी येतो आणि जेवून मग आपण जाऊया तुझ्यासोबत, मी तुला सोडतो. हे ती विसरूनच गेली. आणि अर्जुन त्याची मीटिंग उरकून घरी आला आणि आता अर्जुन म्हणतोय, काय झालं, सायली कुठे आहे? आणि त्यावरती मग आता कल्पना म्हणते, अरे ती तर गेली ना, ती तर फक्त टेप रेकॉर्डर घ्यायला आली होती. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, मी तिला म्हटलं होतं की तू इकडे थांब, मी येतोय म्हणून. असं कसं ती जाऊ शकते? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता मी तिला जाब विचारायला जातो, असं म्हणत मात्र आता चिडलेला अर्जुन तिला जाब विचारण्यासाठी निघालेला आहे. तर आता अस्मिता म्हणते, अरे काय चाललंय तुझं? लहान मुलाच्या वरचढ प्रकार चाललेला आहे. मला आता कळतच नाही आहे, बायको आता 2 दिवस माहेरी गेली तर तुला इतकं बेचैन व्हायला होतंय? कमालच झाली रे तुझी. अरे अशा अवस्थेत पण तिच्यावरती तू रागावणार आहेस का? आणि त्यावरती कल्पना म्हणते, हो ना, ती मला म्हटली होती तिला काहीतरी काम आहे आणि म्हणून ती गेली. अर्जुन म्हणतो, काम आता या अवस्थेमध्ये उन्हातानाचं एकटी फिरत ती काय काम करणार आहे? म्हणजे मला कळतच नाही आहे का गेली असेल ती इकडून. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता तिला जाऊन भेटतोय आणि तिला विचारतो असं का केलंय म्हणून. तिने असं म्हणत चिडलेला मात्र आता अर्जुन इकडे तडक तिकडून बाहेर पडलाय आणि तो सायलीला भेटायला निघालाय. पण त्याला माहीत नाही आहे की सायली आता गेलेली आहे मधुभाऊंना भेटायला. सायली ज्या वेळेला मधुभाऊंना भेटायला तिकडून निघालेली असते, तो आता इकडे प्रतिमा तिला थांबवते. काय ग सायली, कुठे निघालीस? यावरती सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मधुभाऊंची आठवण येते आहे आणि त्यामुळे मी मधुभाऊंना भेटायला जायचा विचार करते, येऊ का जाऊन? आणि त्यावर प्रतिमा म्हणते, अगं एकटी गेलीस तर आता अर्जुन मला ओरडेल. ते काही नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता थांब, पण मी पण तयार होऊन येते, आपण पटकन निघूया. आता सायली विचार करते, मी प्रतिमा त्यांच्यासमोर कसं विचारणार? आणि त्यावरती ती सांगते, नाही, अहो कुसुमताई आहेत ना, तर कुसुमताईला मी फोन केलेला होता, ती मला म्हटली की मी येते तुझ्यासोबत. मग तुम्ही कशाला चिंता करताय, मी आता कुसुमताईला घेऊन जाऊ का? असं म्हटल्यावरती ती म्हणते, ठीक आहे बाई, तुमच्या काही प्रायव्हेट गप्पा असतील. यावरती सायली म्हणते, तसं नाही हो, म्हणजे आता कुसुमताई आणि मी, आम्ही दोघीजणी मिळून जर का मधुभाऊंना भेटलो ना, तर आम्हाला पण ते सगळे दिवस आता परत आल्याची आठवण येते आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं. बाकी काहीच नाही आहे.
ती म्हणते, अगं हो खरंच इतकं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे सायली. मी फक्त तुला सोबत हवी म्हणून म्हटले होते. ठीक आहे तू जा, असं म्हणत ती आता सायलीला जाण्याची परवानगी देते. सायली आता तिकडून निघालेली असते आणि त्याच वेळेला मात्र आता सायलीला कुणीतरी आपला पाठलाग करतंय, आपल्या पाठीपाठी येतंय असं वाटत आहे. बरं तोपर्यंत इकडे आता महिपतला संशय आलेला आहे, तो म्हणजे सचिनवरती. कारण आता महिपत जरी सचिनच्या बाजूने असला किंवा सचिनला दाखवत असला की आता मी तुझ्याबरोबर आहे, पण आता महिपत त्याच्यावरती लक्षच ठेवून आहे. त्याला आता समजलंय की ज्या वेळेला कोर्टाची हिअरिंग सुरू होती त्यावेळेला सुद्धा आता त्याने ऐकलेलं आहे की हा आता सचिन फॉरेनला सुद्धा काही बायका ठेवलाय. आता सुद्धा हा माझ्या साक्षीचा वापर करत नसेल कशावरून, ते काही नाही आहे. मला आता इकडे साक्षी ज्या वेळेला प्लास्टिक सर्जरी करून आता येईल ना, त्यावेळेला याच्यासमोर अशा पद्धतीने आणलं पाहिजे की आता याची परीक्षाच घेतली पाहिजे की आता माझ्या साक्षी याच्या आयुष्यात असताना हा आता दुसऱ्या कोणत्या मुलीचा विचार करतोय का, किंवा दुसऱ्या कोणत्या मुलीला सगळ्यांमध्ये तो आता भीक घालतोय का, हा सुद्धा मला आता विचार केला पाहिजे, किंवा हे सुद्धा मला आता शोधून काढलंच पाहिजे, असं म्हणत महिपत या सगळ्यामध्ये विचार करतोय. आणि त्यानंतर तो आता विचार करत असतो इकडे सचिनची परीक्षा घ्यायचा, आणि तो सचिनची परीक्षा घ्यायचं ठरवतो. आणि त्यानंतर तो सचिनला सांगतोय, काय झालं साक्षी, कधी येणार आहे. यावरती सचिन म्हणतो, मला खरंच काहीच माहीत नाही आहे. माझं डोकं आधीच आऊट झालेलं आहे, हातामध्ये पैसा नाही आहे, काही कर्जदार माझ्या मागे लागलेत. यावर महिपत म्हणतो, ठीक आहे तुला पैसे पाहिजेत ना, तर आता साक्षी आली ना की देऊया यावरती. तो म्हणाला, साक्षी आल्यावरती का. त्यावर महिपत म्हणतो, अरे काय माहिती आहे का हे सगळं, मी जेव्हा इकडे गेलो ना तेव्हा सगळे मी बँक अकाउंट वगैरे तिला देऊन टाकले होते. त्यामुळे माझ्याकडे सुद्धा आता पैसे काढायला काहीच नाही आहे. साक्षीला येऊ दे. आता इकडे डोक्याला हात लावत सचिन आता चांगलाच चिडलेला असतो. तो म्हणतो आणि विचार करतो, साक्षी आणि अण्णा हे आता मला काही मदतीला राहिलेले नाही आहेत. मला लवकरात लवकर या सगळ्यांपासून काहीतरी वेगळा सुटका मिळायला पाहिजे, काहीतरी वेगळा मार्ग शोधायला पाहिजे. आणि इथेच आता सचिन अशा पद्धतीने अडकणार असतो आणि महिपत आता साक्षी त्याचा पर्दाफाश करणार असतात. बरं तोपर्यंत मधुभाऊंना भेटायला सायली आता आलेली आहे. आणि मधुभाऊंना भेटायला आल्यावरती ती आता तो टेप रेकॉर्डर दाखवत मधुभाऊंना आता मात्र विचारण्याचा प्रयत्न करते आहे की हा आवाज कुणाचा आहे. आता हा आवाज कुणाचा आहे, माझा असेल तर तुम्ही इकडे बोट दाखवा, हा आवाज माझा नसेल तर तुम्ही इकडे बोट दाखवू नका, असं म्हणत आता इकडे मधुभाऊंना बोलता काही येत नाही आहे, पण थोडी थोडी त्यांच्यामध्ये प्रोग्रेस झालेली आहे. आणि त्यानंतर सायलीला मधुभाऊ बोट दाखवत सांगायला लागतात, हा आवाज तुझाच आहे. सायलीला खूपच आनंद झालेला आहे, म्हणजे आता खरी तन्वी मीच आहे. आणि त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, तन्वी तन्वी. आणि त्यावरती सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला समजलं होतं का की मीच खरी तन्वी आहे. यावरती मधुभाऊ होकार देतात. ज्या वेळेला मान हलवत त्यावेळेला सायलीला तर आता जग जिंकल्याचा आनंद झालेला आहे. पण हे सत्य सगळ्यांच्या समोर कसं आणायचं, सगळ्यांना कसं काय सांगायचं. आणि त्यावेळेला मधुभाऊ सायलीला हिंट देतात आणि आश्रमात असलेले असे काही पुरावे तिला सगळ्यांच्या समोर सांगायचा इशारा करतात. सायली खूपच खुश झालेली आहे आणि तिकडून तडक बाहेर पडलेली आहे. आता इकडे साक्षी पुण्यावरून प्लास्टिक सर्जरी करून आलेली आहे आणि तिने ऑलरेडी सचिनला बाहेरच गाठलंय. सचिनला बाहेर गाठत साक्षीने बरोबर त्याचा आता उलटा गेम केलाय. सचिन आता घरी आल्यावरती इकडे महिपत त्याच्या एक थोबाडीत देतोय आणि महिपतने थोबाडीत का दिली म्हणून आता सचिन इकडे चांगलाच घाबरलाय. काय झालं अण्णा, काय झालंय. यावरती अण्णा सांगायला लागतात, म्हणजे आता माझ्या पोरीला सोडून दुसरीकडे शेण खायला तुला लाज वाटत नाही का, असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काय बोलताय तुम्ही. यावर आता तिकडे ती मुलगी म्हणजे वेश बदललेली साक्षी समोर आलेली आहे आणि तुझी लायकीच नाही आहे, तू आता आमच्या इथे थांबू शकशील, आत्ताच्या आत्ता चालता हो. यावरती तो म्हणतो, कोण. यावरती ती सांगते, का आता मला प्रेमाच्या आणाभाका घेतल्यास आणि
ना मी आता पैसेवाली आहे म्हटल्यावरती प्रेमाच्या आणाभाका घेत आता ती जिच्याशी बोलत जातोस तीच मी असं म्हणत तिने आता सांगितलंय, अण्णा हा माणूस कधीच सुधारणार नाहीये. अस्मिताला फसवलंय, फॉरेनला अनेक मुलींना फसवलंय आणि आता माझ्यासोबत फ्लर्टिंग करत होता. हा कधीच सुधारणार नाहीये. ह्याला माहीत नाही मी प्लॅस्टिक सर्जरी करून चेहरा बदललाय. सचिनची आता इकडे घरातून अशी काही हकालपट्टी झालेली आहे की पुन्हा त्याला एंट्रीच मिळत नाही. सचिनला चांगलाच धडा शिकवलाय. बरं तोपर्यंत इकडे आता जो माणूस सायलीचा पाठलाग करतोय सायलीने त्याला पकडलंय आणि त्याच वेळेला प्रतिमा सुद्धा तिकडे आलेली आहे. सायली आता मधुभाऊंच्या कडून निघालेली आहे, पण आश्रमात जात असताना त्या माणसाला तिने पकडलंय आणि तितक्यात सायलीला भेटायला आलेली सायलीच्या मागे आलेली प्रतिमा पण तिकडे आहे. आणि त्यानंतर मग आता ती सांगते, प्रतिमा त्या हा माणूस सकाळपासून माझा पाठलाग करत आहे. मला कळतच नाहीये कोण आहे हा माणूस, का पाठलाग करतोय. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे लगेचच प्रतिमा आत्या सांगायला लागते, कोण आहेस तू. आणि तो सांगतोय, तुम्हा दोघींना सत्य सांगण्यासाठी मी आलेलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर का पाहायचा असेल तर तुम्हाला दाखवतो. असं म्हणत मात्र आता त्यांनी आता जवळजवळ 20 ते 22 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ छोटी तन्वी रडत ज्या वेळेला मंदिरामध्ये आलेली आहे तो दाखवलाय. आणि सायली सांगायला लागते, हेच तेच मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये मी आता तिकडे गेलेली होती. तन्वी पण त्याच मंदिरात. यावरती तो म्हणतो, कारण तुम्हीच खऱ्या तन्वी आहात. मी पुजाऱ्यांचा नातू आहे. पुजाऱ्यांनी मला आता तुमच्याकडे पाठवलेला आहे. असं म्हणत त्यांनी आता सायलीला सगळा खुलासा केलाय. प्रतिमाला पण सांगितलेलं आहे आणि दोघी जणी एकदम घाबरून गेलेल्या आहेत. दोघी चांगल्याच हादरल्यात. दोघींना सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य अखेर मधुभाऊंपासून पुजाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी सांगितल्यामुळे सत्याचा उलगडा झालाय. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला अजून कोणत्या मालिकेचे रिव्ह्यू व्हिडिओ बघायला आवडतील ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.